हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लास्टमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज दिवाळीचा दुसरा पदार्थ बनवणार आहे. तर दुसरा पदार्थ कोणता आहे तर ती आहे शंकरपाळे. तर शंकरपाळे मला बनवायचे आहे आज. तर मी शंकरपाळ्याचं रेडी काढले साहित्य आणि मी तुम्हाला दाखवते कसं कसं बनवणार आहे. तर शंकरपाळेचं पीठ तयार करण्यासाठी मी पहिल्यांदा काय करणार आहे तुम्हाला दाखवते. वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि मस्त लेअरवाली बनवणार आहे. ती लेअरवाली कशी बनवायची आहे, खुसखुशीत कशी बनवायची आहे आणि चव अतिशय छान, खायला अगदी बिस्किटाप्रमाणे नानकटेप्रमाणे तर कशी बनवायची आहे तर तीच आज मी तुमच्यासोबत शंकरपाळ्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला मग थोडाही उशीर न करता आपण रेसिपीला डायरेक्ट सुरुवात करू. चल, पाणी घेतलं आहे. पाणी एक वाटीचंच माप घ्यायचं आहे आणि 1 वाटी साखर टाकायची आहे आपल्याला पाण्यात. आपण हे सर्व छान मिक्स करायचं आहे आणि तेवढंच 1 वाटीचं एवढं आपल्याला काय घ्यायचं आहे, तूप घ्यायचं आहे. आता माझं हे ना प्रमाण मी रूम टेम्परेचरवर नाही आहे, त्याच्यामुळे मग आपण काय करायचं, आता मी हे अर्धच घेणार आहे. म्हणजे नाही का आपण हे ना घट्ट, म्हणजे मग मी एवढं घेते तूप. तर तूप त्याच्या टाकू, आपण ह्या पाण्यामध्येच तूप टाकून घेणार आहे. तर असे टाकून घेतलं मी सर्व. तेल असं मस्त मिक्स करून घेऊ आपण. तर ह्या पद्धतीने पाणी बनवलं ना, साखरचं आपण जेव्हा बारीक करतो ना साखर, ती कचकच लागते. म्हणून मग साखर याच्यात वितळून घ्यायची. साखर, पाणी आणि तूप. तर हे मिश्रण केलं ना तर आपली शंकरपाळी अगदी खुसखुशीत होते आणि खूप मऊसूत होते, मस्त बिस्किटासारखी. तर म्हणून मी असं करते. त्यानंतर मग काय करते मी, 7 वाट्या मैदा घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे 6 वाटी मैदा आणि 1 वाटी बारीक रवा घेणार आहे. तर मी हे गाळून घेते. कसं मार्केटमधलं काही पण कचरा वगैरे राहू शकतं ना, म्हणून मैदा नेहमी गाळून घ्यायचा घेताना. तसंच घेऊ नका. तर याला मस्त मी छान गाळणीने गाळून घेते. आणि मैदा तर गाळून घेतल्यानंतर त्याच्या आधी जे आपलं रवा आहे ना, तो सुद्धा मी भाजून घेतलेला आहे कढईमध्ये. आता हा 1 वाटीचा रवा आहे, बारीक रवा घेतलेला आहे. आता याला मिक्स करून घेते आहे. आणि आपल्याला आहे ना त्याच्यानंतर कोणताही गोडाचा पदार्थ राहील तर मीठ घालायचंच आहे आणि मी मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. तर हे पाणी ना आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. तर थंड झालंच आहे ऑलमोस्ट. मी थोडा वेळ ठेवलेलं होतं. आता मी हळूहळू ना थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे. चला, मळून घेते आता मी पीठ. तर तूप, साखर आणि पाण्याचं जे पाणी आपण करून घेतलं आहे ना, ते थोडं थोडं घालून आपण मळायचं आहे. जेणेकरून ना पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा आणि शंकरपाळी करताना ना पाणी व्यवस्थित वापरा. अगदी आपल्याला मऊ, एकदम मऊ पण नाही करायचं, एकदम कडक पण मीडियम साईज असं करायचं आहे. आणि शंकरपाळीचं पीठ मळताना नेहमी काळजी घ्यायची. तुम्हाला 1 वाटीच्या प्रमाणापेक्षा जास्तही पाणी कधी कधी लागू शकेल. मला तर एवढं पाणी बरोबर होईल. त्याच्यानंतर मी दुधाचा सुद्धा वापर करणार आहे, कारण की दुधाने कलर पण आणि टेस्ट पण छान येते. आणि मी हे जे पाणी आहे ना थोडं थोडं टाकून मी बरोबर त्याला मी मळून घेत आहे. तुम्ही पाहिलं हे पाणी माझं संपलं आहे, बरोबर झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये दूध वापरणार आहे. आधी एवढं मळून घेणार आहे. आणि ना अशा पद्धतीने मळलं ना तर साखर, तूप, पाणी अगदी छान त्याच्यामध्ये मिक्स होतं. आणि जेणेकरून ना आपलं ना शंकरपाळी एकदम बिस्किटासारखी होते. म्हणून मग मी ह्या पद्धतीने नेहमी शंकरपाळीचं पीठ मळत असते. तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने, कारण की खूप छान होते शंकरपाळी. तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदम बिस्किटासारखी, एकदम तोंडात टाकताच विरघळेल, म्हणजे इतकी छान चविष्ट लागते ना. म्हणून मग ह्या पद्धतीने मी मळत असते नेहमी. तर तुम्ही पण असं. आता आपलं हे बघा पिठाचं, हे बघा असं ह्या प्रकारे झालेलं आहे. आपल्याला काय करायचं, आता थोडं थोडं आहे ना मी दुधाने मळून घेणार आहे. आणि आपण जेव्हा ते पाणी मी तयार केलं ना, तुपाचं, साखरेचं, पाण्याचं पाणी केलं ना, तर त्याने काय होतं, आपण जर त्याच्यात दूध टाकलं ना मिक्स, ते दूध फाटून जाणार. त्याच्यामुळे मग त्या पाण्याने आधी आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि नंतर मग जेवढं दूध लागेल ना ते दुधाने आपल्याला मळायचं आहे. आता मी थोडं थोडं दूध घेते, थोडं थोडं दूध घेते आणि मळते. म्हणजे एकदम छान फ्लेवर येतो, इतका छान स्मूथ वास, खुसखुशीत होते. आणि मेन म्हणजे दुधाने छान असा कलर पण येतो शंकरपाळीला. म्हणून मग दूध आपण हे शेवटी मळायचं आहे. तर आता मी हेच मळून घेते, तुम्हाला दाखवते नंतर गोळा झाल्यावर. आता थोडं थोडं मी दूध टाकणार आहे. आणि तुम्हाला माहिती शंकरपाळीचं पीठ अजिबात पातळ नाही होऊ, खूप मेहनत घ्यावी लागते त्याला.
आपल्याला. चला नंतर बोलते मी तुमच्याशी. आता एवढं करून घेते मग दाखवते. आणि इथं पाहू शकता आपला हा गोळा रेडी झालेला आहे. तर मी याला असं मळणार आणि अगदी बालुशाहीचं पीठ कसं तयार करतात त्याप्रमाणे झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. तर याला ना आता असं मी अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे. तासाच्या वरती मी रेस्ट करायला होतं. तर पाहू शकता तुम्ही कसं छान मस्त पीठ झालेलं आहे आपलं. आणि असं पीठ झालेलं आहे. आणि इथं मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत चला मी आता इथं शंकरपाळी लाटून घेते. आता काय करायचं आपल्याला घ्यायचं आहे तेवढं घ्यायचं आणि बाकी लगेच झाकून ठेवायचं, जेणेकरून आहे ना कडक नको व्हायला. आणि मस्त आता पोळपाटावर. आणि ना शंकरपाळीचं ॲक्च्युली खूप कडक असतं, जरा हात दुखतच लाटायला वगैरे सर्व. आणि शंकरपाळीनं लाटायला खूप हे जातं, जड जातं आणि खरंच हात खूप दुखून येतं. पण खायला जेवढं छान लागतं ना तेवढं करायला अवघड असतं. आणि खूप म्हणजे आपल्याला सवय नसते, नेहमी चपाती लाटण्याची सवय असते, हाताने बारीक मऊसूत असतं, त्याच्यामुळे ना हे जरा खूपच हार्ड जात होतं. पण काय करावं, लेअर येण्यासाठी ना मग मी काय करते तर त्याला ना फोल्ड करून घेतलेलं होतं. जेव्हा चपाती लाटून आहे ना साईडने फोल्ड करून वगैरे मी परत ती लाटलेली आहे. ह्या पद्धतीने फोल्ड करते, जेणेकरून आहे ना लेअर चांगले येतात. तर तुम्ही पण असंच लाटा. आधी पोळी चपाती पूर्ण मोठी लाटून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी फोल्ड करून परत दुसऱ्या बाजूने फोल्ड करून असं परत लाटायचं आहे आपल्याला. तर ह्या पद्धतीने केल्या ना तर लेअर्स खूप छान येतात आणि मस्त दिसतात लेअर्स आलेल्या शंकरपाळ्या. तर लाटून घेतलं बघा असं. मी काय करणार मी साईडचं काढून टाकणार आहे. ते साईडचं कसं काढून टाकलं का लेअर येतात, म्हणजे ते दबल्या जात नाही ना, त्याच्यामुळे आता आपण मस्त चौकोन चौकोन स्लाइस करून घेणार आहे. आणि आपल्याला जसं आकार छोटे मोठे पाहिजे मग मी छोट्या करणार. एवढं जाड जाड मोठे मोठे नाही करायचे मला, मुलांना म्हणजे खायला सोपं. तुम्हाला दाखवते. आणि हे बघा इथं त्याच्यात लेअर पण आलेले आहे बघा. तर आता ह्या साईडच्या आपण तळून घेणार आहे. थोडं तेल आपलं तापलं का नाही, थोडंसं आपल्याला असं गोळा टाकायचा आहे. तो वरती लगेच आला का समजायचं तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आता मी तुम्हाला तळून दाखवते थोड्याफार आणि कशा फुगतात आणि कशा झाल्या त्या तुम्हाला दाखवते मी. खूप चांगलं बोलत. झाऱ्या काढते आणि एकदम कमी आचेवर तळायच्या आपल्याला, कमी ठेवायचं आहे.
तर एक तर झाले बॅच, तर खूप छान ब्राउनिश कलर आलेला आहे. तर अशाच मी सर्व शंकरपाळ्या मस्त बनवून घेणार आहे आणि सर्व शंकरपाळ्या झाल्या की तुम्हाला मी पूर्ण दाखवणारच आहे. आणि इतक्या छान मस्त कुरकुरीत, इतक्या छान कलर पण आलेला आहे ना. एवढंच की खूप मंद आचेवर आपल्याला तळायचं आहे आणि त्याला घाई गडबड अजिबात करायची नाही आपल्याला. आणि चला मी आता अशाच सर्व शंकरपाळ्या बनवते आणि तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही पाहिलं तर किती लेअर्स आलेले आहे बघा. आणि एकदम मंद आचेवर मी करते, म्हणजे जेणेकरून आहे ना आतमध्ये सुद्धा पिठाळ लागणार नाही, खरपूस भाजतील बिस्किटाप्रमाणे. आणि खूप छान लेअर्स आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपल्या आता थोड्याशा राहिल्या शेवटच्या. आणि बापरे खूप उशीर झाला, 6:30 झाले आणि आता 6:30 होऊन गेले. आणि माझ्या थोड्या लास्टच्या राहिल्या तळायच्या. आणि शंकरपाळ्या इतक्या छान झाल्या ना, लेअरवाल्या खुसखुशीत झाल्या. आणि मेन म्हणजे बिस्किटा सारख्या झालेल्या आहे. तुम्हाला दाखवते लेअर्स, हे बघा अशा लेअर्स आलेल्या आहे. लेअर भरपूर लेअरच्या आहे अशा. आणि इतके छान खुसखुशीत आहे ना, तुम्हाला एक दाखवते तोडून. आवाज येत असेल. आणि हे बघा तोडताना लेअर कशा निघतात. आणि कशी तोडून दाखवते. असं बिस्किटासारखं, छोटा आहे ना तोडायला थोडे होतं, पण बिस्किटासारखं झाले. एकदम छोट छोट्या मी केल्या, तुम्ही पाहा असं बिस्किटासारख्या केलेल्या आहे. आणि माझ्या शंकरपाळ्या खूप छान झाल्या ह्यावेळेस, मला खूप आवडल्या. आणि खरंच खूप दिसायला पण एकदम तुम्ही पाहणार, कलर पण छान. मी तुम्हाला जाऊन सर्व दाखवते एकदा. ह्या काढून घेणार आता, थोड्याशा राहिल्या लास्ट. आणि आता बाप्पाला पण आपल्याला पहिला पदार्थ झाला की मी म्हणजे पहिला तर आपलं चकली झाली, दुसरा पदार्थ बाप्पाला पहिले मी दाखवून देते. आणि लगेचच लक्ष्मी जे साईडला आहे ना पूजेला आपल्याला लक्ष्मीपूजेच्या दिवशी खायचं, ते सुद्धा वेगळं काढून वेगवेगळं ठेवून देणार आहे. काल चकली पण मी वेगळी ठेवली, आता शंकरपाळ्या पण ह्या डब्यात काढून ठेवलेले आहे. ते पण व्यवस्थित साईडला ठेवून देणार आहे, जेणेकरून पूजेच्या दिवशी आपल्याला ते काढता येतील. तुम्हाला दाखवते बघा, किती ताट भरून मस्त छान केल्या. 6 वाटी मैदा होता आणि त्याच्यापासून एवढ्या झाल्या मस्त शंकरपाळ्या. दिसायला पण एवढ्या छान येईन, खुशखुशीत झालेल्या आहे, अगदी भारी. तर अशा नक्की तुम्ही करून बघणार, खूप छान झालेले आहे.
मस्त छान आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहे. तर आपण देवाला ठेवून घेऊ पहिले. चला मी देवाला ठेवते आणि तुम्हाला पण दाखवते. तर अशी होती माझी शंकरपाळीची रेसिपी आणि आपल्या शंकरपाळ्या तर मस्त मी थोड्या पॅक करून ठेवून देणार. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ही शंकरपाळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.